थंबनेल पाहून तुम्हाला समजलेच असेल की मी कुठल्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहे। व्हिडिओ स्टार्ट करूया। हा एक मोठा क्वेश्चन आहे की प्री मीलमध्ये कुठले न्यूट्रिएंट्स कंझ्युम करायचे, कुठले मायक्रोज कंझ्युम करायचे, पोस्ट मीलमध्ये कुठले न्यूट्रिएंट्स कंझ्युम करायचे, कुठले मायक्रोज कंझ्युम करायचे। तर प्री मील ही पूर्ण डिपेंड आहे की तुमच्यावर वर्कआउटच्या आधी तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे मील कंप्लीट करण्यासाठी। तर कॉमनली सर्वच जण प्री मीलमध्ये 3 टाइप्स ऑफ मायक्रोज कंझ्युम करतात, फॅट्स, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स। फॅट्स तुम्ही अवॉइड करू शकता तुमच्या प्री मीलमधून, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन कंझ्युम करू शकता। तर कार्बोहायड्रेट्सच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर दे हॅव 2 टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स अँड सिंपल कार्बोहायड्रेट्स। सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर जे कार्ब तुम्हाला इझिली डायजेस्ट होतात ते म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स, अँड जे कार्ब तुम्हाला इझिली डायजेस्ट होत नाहीत ते म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स। तर सिंपल कार्बोहायड्रेट्स अँड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स समजले। एक्झाम्पल काय, कुठले फूड्स त्यामध्ये कंझ्युम करायला पाहिजे। तर सिंपल कार्बोहायड्रेट्सच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तुम्ही योगर्ट म्हणजे दही कंझ्युम करू शकता, डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स तुम्ही कंझ्युम करू शकता, त्यानंतर स्मूदीज म्हणजे शेक्स लिक्विड टाइप ऑफ तुम्ही कंझ्युम करू शकता। नॉनव्हेज म्हटलं तर ऑमलेट तुम्ही कंझ्युम करू शकता। त्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये तुम्ही चिकन ब्रेस्ट, पुन्हा ब्राऊन राईस करू शकता तुम्ही कंझ्युम। त्यानंतर पीनट बटर विथ ब्राऊन ब्रेड कंझ्युम करू शकता। तुमच्याकडे 30 मिनिट्स टू 1 आवर्सही नाही आहे आणि 2 आवर्स टू 3 आवर्सही नाही आहे तुम्हाला मील कंझ्युम करण्यासाठी। म्हणजे तुमच्याकडे सिंपल कार्ब कंझ्युम करण्यासाठी वेळ नाही आणि कॉम्प्लेक्स कार्ब कंझ्युम करण्यासाठी वेळ नाही। तर अशा केसमध्ये काय करायचं, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जिमला जायचं आहे 6 PM ला आणि तुम्ही तयारीला लागलाय 5:50 PM ला। तर या 10 मिनिटांमध्ये काय करायचं, काय कंझ्युम करायला पाहिजे। तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बवाली किंवा सिंपल कार्बवाली मील कंझ्युम करू नका, हे अवॉइड करा। तुम्ही ह्याच्या जागी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी कंझ्युम करू शकता। जिममध्ये तुम्ही गेल्यानंतर ही मील कुठलीही कंझ्युम केल्या नसल्यामुळे एनर्जी राहणार नाही, तुम्हाला ब्लॅकआउट होण्याचा चान्सेस जास्त असतील म्हणजे चक्कर येण्याचं। परंतु तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी कंझ्युम केल्यानंतर तुमची कॉन्सन्ट्रेटिक पॉवर वर्कआउटमधली वाढेल व तुम्हाला ब्लॅकआउट किंवा चक्कर येणार नाही। ह्यासाठी तुम्ही ब्लॅकआउट होणार नाही ह्यासाठी तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी यूज करू शकता। यामध्ये तुम्ही थोडंसं मिल्क ॲड करू शकता टेस्टसाठी। नो शुगर ॲड शुगर तुम्ही थोडीही करू नका। जे ही ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी फर्स्ट टाइम ट्राय करत आहेत त्यांनी थोडीशी शुगर ॲड करू शकता, पण जे लॉंग टाइम म्हणजे खूप दिवसापासून ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी ट्राय करत आहेत त्यांनी मिल्क थोडंसं फक्त ॲड करा, शुगर ॲड करू नका। जरी कॉम्प्लेक्स कार्बवाली मील आणि तुम्ही सिंपल कार्बवाली मील जरी कंझ्युम केली नसेल तरी तुम्ही ग्रीन टी अँड कॉफी ट्राय करू शकता। ब्लॅक कॉफीमध्ये अँड ग्रीन टीमध्ये कॅफेनचे लेवल जास्त असते, त्यामुळे तुमची कॉन्सन्ट्रेटिक पॉवर वाढते। व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो की प्री मीलमध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीनचा कॉम्बिनेशन ट्राय करू शकता। तर प्रोटीनसाठी तुम्ही सिंपल कार्बमध्ये तुम्ही यूज करू शकता बटर मिल्क, एग व्हाईट यूज करू शकता तुम्ही, होल एग यूज करू नका। त्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बमध्ये तुम्ही प्रोटीनसाठी फिश यूज करू शकता, चिकन ब्रेस्ट यूज करू शकता, पनीर यूज करू शकता। जर तुम्ही सप्लिमेंट एफर्ट करू शकत असाल तर तुम्ही प्री वर्कआउट मीलसाठी किंवा प्री वर्कआउटसाठी तुम्ही BCAA ट्राय करू शकता। BCAA मीन्स ब्रँच अमिनो ॲसिड्स। ह्यामध्ये तुम्ही लो कॅलरीज म्हणजे कॅलरीज त्यामध्ये नसते, त्यापासून तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करते BCAA। तर BCAA हे तुम्ही जे मी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी सांगितले त्याच्याऐवजी ट्राय करू शकता। BCAA बद्दल जर तुम्हाला डीपमध्ये नॉलेज हवे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी त्यासाठी दुसरा सेपरेट व्हिडिओ बनवेल। आणि पोस्ट मीलबद्दल बोलायचं म्हटलं तर तो टॉपिक जरा खूपच मोठा आहे, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच। जर तुम्हाला जिमबद्दल किंवा न्यूट्रिशनलबद्दल जर कुठलाही क्वेश्चन असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।